नाशिकचं खोटं लष्कर भरती रॅकेट याची बातमी काही दिवसांपूर्वी गाजली होती। याच्या मुख्य सूत्रधाराला आता अटक करण्यात आलेली आहे। आर्टिलरी जी आहे नाशिकमध्ये इथं बोगस भरती चाललेली होती, त्याचा सूत्रधार सुखप्रीत सिंग रंधवा याला अटक करण्यात आली आहे। हा रंधवा नोएडाचा होता, दिल्ली जवळचा, आणि हा माजी लष्करी अधिकारी आहे असंही समजतंय। आणि त्यांनी काही बोगस लोकांना लष्कराच्या अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या आर्टिलरीमध्ये त्यांना नोकरी लावलेली होती। सुखप्रीत सिंग रंधवा याला दिल्लीमध्ये अटक करण्यात आली आहे। सागर, अखेरीस दिल्लीमध्ये याला अटक करण्यात आली आणि त्यात ह्या माजी लष्करी अधिकारी हे समजत आहे। जास्त गंभीर प्रकरण आहे हे देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत। नक्कीच मयुरेश, खरं तर या रॅकेटच्या उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजलेली होती। कारण जी अतिसंवेदनशील, सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय कडक मानली जाणारी जी ठिकाणं आहेत, त्या सर्व MIRC नगरचं असेल, नाशिकचं तोफखाना किंवा याला आर्टिलरी सेंटर आपण म्हणतो, किंवा नागपूरचं रेजिमेंट असेल, या सर्व ठिकाणी बोगस कागदपत्र दाखवून ही भरती केली गेलेली आहे। विशेष म्हणजे सुरक्षेचे जे सगळे नॉर्म्स लष्कराकडनं पाळले जातात, ज्याच्यामध्ये या कागदपत्राचा समावेश असतो, ही कागदपत्र डमी छापली गेलेली होती। त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं मानलं जात होतं आणि त्याच्यावर आता शिक्कामोर्तब झालंय। कारण हा रंधवा जो आहे हा लेफ्टनंट कर्नल असल्याचं सांगितलं जातंय माजी, आणि त्याच्या माध्यमातूनच सध्या लष्करामध्ये कार्यरत असलेले काही लष्करातले कर्मचारी, अधिकारी अशा संगनमताने ही सगळी भरती सुरू होती असं सांगितलं जातंय। परंतु लष्कराची डमी सर्टिफिकेट बनवणं आणि त्याच्या आधारावर या अतिसंवेदनशील परिसरामध्ये ट्रेनिंगला लोक पाठवणं हे खरं तर देशासाठी घातक होतं। आणि आता या रॅकेटमध्ये अजून किती लोक आहेत, या रॅकेटने अजून किती लोकांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये भरती केलेली आहे, याचा तपास जो आहे तो खरं अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मयुरेश, धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे हा रंधावा जो आहे हा नोएडात राहायचा आणि माजी लष्करी अधिकारी असल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलं आहे। अपेक्षा आहे की याच्यामध्ये बाकीचे जर कोणी अजून सहभागी असतील त्यांच्यापर्यंत हा तपास जाऊन पोहोचेल।